तर हे बघा गाईस, पहिला मी हा शर्ट घेतला मस्त आहे. तर हे गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं ह्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज, मी रोजच्या पाळणे आंघोळ वगैरे करून रेडी झालेलो आहे गाईज. इकडे बघा गाईज, बायकोचंही आवरणं चालू आहे. तर गाईज, पहिलं तर गाईज ह्यांना सोडू त्यांच्या जॉबवरती, मग आपण पण निघू आपल्या जॉबवर गाईज. तर गाईज, आजचा ब्लॉग आहे ना मस्त इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही हा ब्लॉग आजचा ब्लॉग आहे ना एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. तर तुम्ही हा ब्लॉग गाईज शेवटपर्यंत बघत राहा गाईज. तर चला गाईज, पहिलं मी जातो माझ्या जॉबवरती. त्यानंतर गाईज दिवसभर आपण आज कस्टमर वगैरे करू गाईज शॉपवर. आणि मग आज आपल्याला जायचं आहे गाईज खाली कॅम्पमध्ये मला एक मस्तपैकी शर्ट घ्यायला. आणि तर हे गाईज बघा, मी आता शोरूमच्या बाहेर आहे. शोरूमचं मटेरियल गाईज सगळं बाहेर घेतलेलं आहे. तर गाईज जाऊ आता आपण बसू आपण शोरूममध्येच. तर बाहेर मस्तपैकी गाईज ऊन पडलेलं आहे, उन्हामध्ये बसू, सुनीलबाई वगैरे याची वाट बघू. जे काल आपले बिल वगैरे झालं त्याची वगैरे डायरीमध्ये ॲड करून घेऊ आणि बसू कस्टमर वगैरे याची वाट बघू गाईज. बघू आज कस्टमर होतात का नाही आहे. आणि आपल्याला आज गाईज जायचं आहे संध्याकाळी शॉप बंद झाल्यानंतर मस्तपैकी कॅम्पमध्ये जायचं आहे मला एक शर्ट घ्यायला. तर काहीच तुम्हालाही दाखवतो चला. तर दिवसभर कस्टमर करू आता आपण, बघू कस्टमर होतात का नाही आहे. गाईज सगळेजण आता आतमध्ये आहेत, सुनील भाई पण आहे तिकडे. सगळ्यांचं कसं आपलं आतमध्ये खूप झालं काही बिलिंग वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं. हे बघा सगळेजण बसलेले आहेत पाठीमागे. आणि सकाळपासून काही ते कस्टमर झालेलं आहे वाटतं अभिषेकचं. तर काहीच आपण बसू थोड्या वेळ इकडेच, आज क्लायंट वगैरे याची वाट बघून. त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला माहिती आहे गाईज आपल्याला कुठं जायचं आहे. चला गाईज. तर गाईज मी आता बघा इथं आतमध्ये बसलो आहे आपल्या डायनिंग टेबलच्या इकडे. तर काहीच मम्मीने मस्तपैकी आपले हे दिले होते तिळाचे पराठे. तर काहीच मी ते खायला बसलो आहे. तर त्याला काही ते खाऊन घेऊ आणि मग बाहेर जाऊन बसू, कस्टमर वगैरे याची वाट बघू. चला. तर गाईच मी आता बघा शोरूमच्या बाहेर आहे, बसलं गाईच. पाठीमागे कस्टमर पण नाही काही शोरूममध्ये. आता हिम्मत बघा येतोय आत बाहेर. तर काहीच आपण थोड्या बसू बाहेर इकडे, क्लायंट वगैरे याची वाट बघू. आणि नंतर काहीच त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी शॉप बंद झाल्यानंतर. तर आपल्याला जायचं काहीच कॅम्पमध्ये. तर काहीच जाऊ मस्तपैकी शॉपिंग करू आपल्या ॲनिव्हर्सरीची. हो काय जायचं, मी एकटं गेलो होतो कॅम्पमध्ये, आपली शॉपिंग पण झालेली आहे. आता मी निघतो घरी. हिम्मतला नव्हतं आणलं, हिम्मत बोला मला काहीतरी काम आहे. तर काय आपण नेक्स्ट डे पण येणार आहे कॅम्पमध्ये, तेव्हा मी तुम्हाला दाखवतो. आज दाखवलं नाही आहे. चला काही जे मी मटेरियल घेतलं होतं ते घरी जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं होतं म्हणून. भरपूर घेतलं काहीच, बघू तुम्हाला दाखवतो काय. चला घरी जाऊन, पहिलं घरी जाऊ मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊ. तर काहीच बघा मी आता फायनली घरी आलेलो आहे. तर चला काहीच जाऊ, पहिलं फ्रेश वगैरे होऊ, मग त्यानंतर जेवण वगैरे घेऊ गाईस. आणि मग मी जे काहीच कॅम्पमध्ये जे कपडे घेतले ते तुम्हाला दाखवतो गाईस. मस्त आहेत गाईस, भारी आहेत. तर काहीच फायनली बघा आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. तर चला काहीच जे मी कॅम्पमध्ये जे कपडे आणले होते गाईच ते दाखवतो तुम्हाला. आणि गाईच जे कपडे मी गाईच केलं होतं मग तो गाईच मी हिम्मतला बोललो होतो गाईच येतो का म्हणून. तर गाईच हिम्मत बोलला की काहीतरी काम आहे बघून, म्हणून हिम्मत आला नाही. तर गाईच मी निघून गेलो एकटा. हिम्मतला पण माहिती नाही आहे गाईच मी कपडे वगैरे घेतलेत म्हणून. तर बघू गाईच काय म्हणतो हिम्मत आपल्याला उद्या. तर चला गाईच तुम्हाला हे कपडे दाखवतो कॅम्पातने घेतलेले, कसे वाटतात कमेंट करून सांगा मला. चला. तर हे बघा गाईस, पहिला मी हा शर्ट घातला मस्त आहे. बघा गाईस, हा एक शर्ट घातला आहे. हा गाईस मी घालणार माझ्या ॲनिव्हर्सरीला डायरेक्ट, भारी आहे. आणि हा जॅकेट आणि हे बुटं त्याला भारी घातलं. थांबा बुटं दाखवतो गाईस. हे बुटं घेतली तर लागले सगळं भारी गाईस, मला तर आवडले गाईस. तर जास्त काय नाही गाईस, एक शर्ट एक जॅकेट आणि 3 बुटं एवढंच घेत. चला गाईस, तुम्हाला कसं वाटलं आहे बघा गाईस, मस्त ऑप्शन आहे. चला हे ठेवून देऊ आपण आणि बाहेर जाऊन मस्त वगैरे एडिटिंग करतो. तर चला गाईस, हा ब्लॉग इथे मी संपवतो. आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. गुड नाईट, बाय बाय.